तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आहे. आज वाटपाचा तिसरा दिवस आहे. वाटपाचा तिसरा दिवस आणि आज जे आहे ते पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता. बघा आता आज कोणत्या बहिणींना पैसे येत आहे, महत्वाचा पॉइंट आहे की 2 दिवस झाले तरी पैसे आलेले नाही. 1500 3,000 रुपये आले नाही. कोणत्या बहिणींना 1500 आले, तर कोणत्या बहिणींना 3,000 आले, तर कोणत्या बहिणींना कालच्या तारखेपर्यंत एकही रुपया आलेला नव्हता. आज दुपारपर्यंत सुद्धा वाटप सुरू झाला नाही, पण फायनली आज वाटप झाला आहे. तर कोणत्या हप्त्याचे पैसे आता आले, जो काही पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे, हा कोणत्या महिन्याचा हप्ता आला किंवा मग 1500 आले की 3,000 आले. तर बघा, 12 तारखेला मार्च महिन्याचा हप्त्याचा वाटप सुरू झाला. त्यानंतर 13 तारखेला एप्रिल महिन्याचा हप्त्याचा वाटप सुरू झाला. 3,000 रुपये त्या लाडक्या बहिणींना आले, पण त्यापैकी काही बहिणी अशा होत्या का एकही रुपया आला नव्हता. पण बघा, फायनली आज जे आहे ते वाटपाला पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि पैसे आलेले आहेत. पैसे कोणत्या महिन्याचे आले ते सर्वात आधी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. पुरावा पाहून घ्या. बघा, स्टेट बँकेचा मेसेज आहे. डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट 1500 रुपये क्रेडिट आणि आजची तारीख बघा 14 मे 2026. तर बघा, जो काही मेसेज मी तुम्हाला दाखवत आहे, या बहिणीला 2 दिवस पैसे आलेले नाही. 2 दिवस पैसे आले नाही. आज आले फक्त 1500 रुपये. आज फक्त 1500 रुपये आले. तर मग हा झाला मार्च महिन्याचा हप्ता. तुमच्यापैकी भरपूर बहिणी अशा असेल की 2 दिवस पैसे आलेले नाही. तुम्ही सारखे वाट पाहतात, कधी पैसे येईल कधी पैसे येईल, पण आज तुम्हाला पैसे आलेले असेल. बँक बॅलन्स चेक करा. मग या ठिकाणी बघा, आता फक्त मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे. तर मग एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येईल, तर एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला आजच येऊ शकतो किंवा उद्याच्या तारखेला येऊ शकतो. तर कालच्या तारखेपर्यंत तुम्हाला एकही रुपया भेटला नसेल, तर आज तुम्हाला 1500 रुपये आलेले असणार. काही बहिणींना आलेले असणार, काही बहिणींना आलेले नसणार. आज जर 1500 आले तर उद्या सुद्धा तुम्हाला 1500 मिळेल. म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. आणि बघा, जे काही वाटप आहे, जे काही ओव्हरऑल वितरण आहे, ते खूप कमी प्रमाणात होत आहे. खूप कमी प्रमाणात म्हणजे 5% 10% असं रोज वितरण होत आहे. याआधी काय व्हायचं की जवळपास 50 ते 60% म्हणजे 100% वितरण एकाच दिवशी किंवा 2च दिवसामध्ये 100% वितरण होऊन जात होतं. पण या टप्प्यामध्ये खूप कमी गतीने, खूप मंद गतीने जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे. आता मी जो काही तुम्हाला व्हिडिओ स्क्रीनशॉट दाखवला आहे, तो आहे वर्धा जिल्ह्यातील. बघा, वर्धा जिल्ह्यातील आहे. वर्धा जिल्ह्यातील SMS मी तुम्हाला या ठिकाणी दाखवला. वर्धा जिल्ह्यातून जर तुम्ही बोलत असाल किंवा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, तर वाटप सुरू झालेलं आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 1500 आले. काही बहिणींना 2-3 दिवसा आधी सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये पैसे आले. म्हणजे 12-13 तारखेला 3,000 रुपये आलेले आहे. खूप कमी प्रमाणामध्ये, खूप कमी. म्हणजे तुम्ही जर माहिती काढली आजूबाजूला, तर तुम्हाला सांगणार की पैसे आलेच नाही. पण वाटप खूप कमी प्रमाणात सुरू आहे. 2 ते 3 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींना 1500 रुपये, 1500 असे 3,000 रुपये दोन्ही महिन्याचे जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. हे वितरण खूप मंद गतीने सुरू आहे. 5%, 10%, 15% असे रोज रोज प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडे पैसे जे आहे ते शासनाकडून डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जात आहे. यामागे कारण असू शकते की केवायसीची यादी आता शासनाने फायनल यादी अपडेट केलेली असावी. त्यामुळे केवायसीची यादी डीबीटी मध्ये अपडेट करताना, आधार क्रमांक अपडेट करताना शासनाला वेळ लागते. जेवढे आधार क्रमांक अपडेट झाले तेवढंच वितरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काळजी करण्याची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. आजही वितरण दुपारपासून सुरू झालेलं आहे. तुमच्यापैकी कोणकोणत्या बहिणींना एकत्रित 3,000 आले किंवा 1500 आले, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा की कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत. म्हणजे बाकी जे काही दर्शक आहेत त्यांना सुद्धा माहित होतील की त्यांच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.